जेनझी पिढी आल्यापासून जे काय नवे ट्रेंड बाजारामध्ये खास करून सोशल मीडियावर येत आहेत त्यावर अनेक जण टीका करतायत, तर तिकडे तितकेच लोक तो ट्रेंड फॉलो सुद्धा करताना दिसतात। लबुबू डॉल बाबत सुद्धा ऐकलं असेल आपण सगळ्यांनी। जगामध्ये कुणाला सुपर क्यूट तर कुणाला मॉन्स्टर डॉल वाटणाऱ्या बाहुलीनं सध्या धुमाकूळ घातलाय। तिच्यासाठी लाखो रुपये लोक मोजतायत, पण एक मिनिट, या लबुबूचं आम्हाला कौतुक नाहीये, कारण आमच्याकडे आधीपासूनच तात्या विंचू आहे। बघूयात नेमकं काय। तुमची लबुबू आमचा तात्या विंचू। तात्या विंचू भयानक बाहुल्यांचा ओजी। लबुबूचा तात्या विंचूच बॉस। सध्या इंटरनेटवर लबुबू बाहुला ट्रेंड करतोय म्हणे। अरे हा बाहुला तुम्हाला काय घाबरवणार? असे शेकडो बाहुले येतील आणि जातील, पण तात्या विंचू हा सगळ्या बाहुल्यांचा ओजी आहे। ओम फट स्वाहा। रामदास पाधेंचा तात्या विंचू काय सांगतो ते ऐकलं असेलच। मी ओजी आहे असं तात्या विंचू ठणकावून सांगतो। जगाला सध्या लबुबू डॉलचं वेड लागले, पण आम्हाला ना त्याचं वेड ना कौतुक। टोकदार कान, बाहेर आलेले राक्षसासारखे दात, मोठमोठाले डोळे, अशा अतिशय विचित्र आणि राक्षसी दिसणाऱ्या असूनही लबुबू डॉल लाखो रुपयांमध्ये विकल्या जात आहे। बाहेरच्या देशांमधल्या दुकानांमध्ये ही लबुबू बाहुली घेण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे अनेकांमध्ये झटापटी सुद्धा झाली आहे। 2015 साली द मॉन्स्टर्स नावाच्या मालिकेतलं लबुबू हे पात्र तिच्या पॉप पाडनं 2019 साली ही बाहुली बाजारात आणली। टिकटॉकने याचा प्रचार केला, मात्र जगातल्या मोठ्या कलाकारांनी तिच्या सोबतचे फोटो पोस्ट केले आणि लबुबू फेमस झाली। 2024 आणि या वर्षी तिची क्रेज वाढली। अर्थात त्यासाठी कंपनीनं अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरल्या। लबुबू कशी भयानक, ती विकत घेतल्यावर कशा वाईट घटना घडतात, अशा कथा सुद्धा काहींनी समोर आणल्या। पण राव, आपल्याला त्याचं काहीच नाही, कारण 1993 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आविष्कार झाला। झपाटलेला हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला। चित्रपटातला नायक आणि नायिका प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतात, पण यातला खलनायक आणि तोही बाहुला, तोच त्या सिनेमाचा USP ठरला। तात्या विंचू पाहिला तरी धडकी भरते, त्याचा आवाज ऐकला तर बोबडीच वळते। लहान मुलं तर आजही ओम फट स्वाहा म्हणणारा त्याचा व्हिडिओ पाहिला की घाबरतात। त्यामुळे लबुबूचं कौतुक आम्हाला नका सांगू। ओम फट स्वाहा। महागड्या लबुबू डॉल्स विकून चीन पैसा कमावतो, पण आपला तर तो शत्रू, त्यामुळे आपण त्यात न पडलेलंच बरं। आपला तात्या विंचू बडा। अनेक बाहुल्या येतील जातील, पण तात्या विंचूची क्रेज आणि भीती कायम राहील। काय म्हणता? ओम फट स्वाहा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।